मुलांना खाण्यासाठी वेगळा आणि मी कसा हा ब्रेड पिझ्झा बनवलेला आहे आणि हा पौष्टिकसुद्धा आहे. पौष्टिक ह्यासाठी आहे की ह्यामध्ये मी रव्याचा वापर केलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्यासुद्धा आपण घेऊ शकतो. त्यासाठी मी ते 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे आणि इथे बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा. आणि ह्यामध्ये हवं तर तुमच्या आवडीचे गाजर, बीट सुद्धा यूज करू शकता. तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, धने पावडर घेतलेलं आहे, हळद आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करताना त्यामध्ये मी इथे दुधाचा वापर केलेला. तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणीसुद्धा यूज करू शकता. तर इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, नंतर थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. हे छान मिक्स करून घ्यायचे. दुधामुळे आणि साईमुळे ह्या पिझ्झाला खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण बनवून तयार झालं. जो मी ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे त्यामध्ये आपलं तयार मिश्रण लावून घ्यायचं रव्याचं. तर अशा पद्धतीने ते लावून घेतलेलं आहे आणि इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे. हवं तर तुम्ही बटर लावून सुद्धा भाजू शकता. दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे. तर आधी एका साईडला भाजून घ्यायचे, नंतर आपण ज्या साईडला रवा भाजून लावलेला आहे त्या साईडला आपण नंतर भाजून घेऊया. तर वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं. तर अशा पद्धतीने छान मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं. तर इथे भाजून झालेलं आहे. आता पलटून घ्यायचं. पलटून झाल्यानंतर आणि एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं आपल्याला, जेणेकरून रवा ना पूर्ण आतपर्यंत भाजला पाहिजे, रवा कच्चा नाही राहायला पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने इथे भाजून झालेला आहे. पलटून घ्यायचे आणि वरून इथं आवडीनुसार चीज हे करून घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी ते चीज स्प्रेड करून घेते आणि 1-2 मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं हे ब्रेड पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. तर इथे कट करून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेते. तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा पौष्टिकसुद्धा आहे, आवडीचंसुद्धा आहे आणि पोटभरीचंसुद्धा आहे. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.